राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तच या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। या ठिकाणी अजित पवार यांची उपस्थिती आहे, त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तच ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। दरम्यान हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती असल्याचं दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। रुपाली चाकणकर त्यासोबत इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तच या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतोय। तर अजित पवार यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण पार पडणार आहे। दरम्यान अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, त्याचा 25वा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी हा वर्धापन दिन साजरा करतायत। आता आपण जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे वर्धापन दिन साजरा करायला पक्ष कार्यालयात उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा हे उपस्थित आहेत। ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी खरी कोणाची, या बाबतीत काल शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य आलं की खरी राष्ट्रवादी ही आमचीच आहे। खरं तर हा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे शंभुकानंद हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेणार आहेत। या मेळाव्यात नेमकं ते काय बोलणार आहेत, कारण का काल केंद्रीय मंत्रिपद सुद्धा जे आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं नाहीये। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकांमध्येही अपयश आलेलं आहे। या सगळ्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर आज काय नेमकं अजित पवार बोलतात त्याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदीच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर सध्या ही दृश्य आपण पाहतोय, ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात येत आहे। मुंबईत अजित पवार गटाच्या कार्यालयात ध्वजारोहण होणार आहे। दरम्यान त्याआधीची ही दृश्य, तर राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे। पक्षफुटीनंतर दोन्ही पक्षांकडून खरं तर वर्धापन दिन साजरा करण्यात येतोय। अजित पवार यांच्या गटाकडून देखील वर्धापन दिन साजरा करण्यात येतोय। मुंबईत त्यांचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील हा वर्धापन दिन साजरा होणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज हा 25वा वर्धापन दिन आहे आणि दोन्ही गटाकडून हा दिन आज साजरा करण्यात येतोय। तर सध्या ही दृश्य आपण पाहत आहोत, मुंबईत अजित पवार गटाच्या कार्यालयात ध्वजारोहण होत आहे।